नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. जागतिक हवामान विभागानं जगाला धोक्याची घंटा दिली आहे. कारण 2023 या वर्षामध्ये जगाचं सरासरी तापमान तब्बल 1.5 अंश सेल्सिअसने वाढलं होतं. त्यामुळं 2023 हे आतापर्यंतचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे साहजिकच जगाची चिंता वाढली आहे. आणि विशेष म्हणजे या तापमान वाढीमुळं आणि वातावरण बदलामुळं जगभरामध्ये आपल्याला दुष्काळ, पूर आणि उष्णतेच्या लाटांचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतंय. याचा परिणाम आपल्याला मानवी जीवनावर तर दिसून येतोच, पण त्याशिवाय शेती आणि इतर संपत्तीचं नुकसान वाढल्यानं जगाला आर्थिक फटका देखील बसतोय. आणि त्यात सर्वाधिक नुकसान म्हणजेच फटका बसतोय तो शेतीला. आता तापमान वाढ आणि बदलत्या वातावरणाचा मान्सूनवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. आता आपल्याला माहिती आहे की मान्सून काळामध्ये पावसाचं प्रमाण आणि पावसाचं वितरण यामध्ये मोठा बदल मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला जाणवतोय. हा सगळा अनुभव आपल्याला 2023च्या मान्सून काळामध्ये आलेलाच आहे. देशाच्या किंवा आशिया खंडाच्या एका भागामध्ये जास्त पाऊस पडतो आणि पूर परिस्थिती निर्माण होते, तर दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दुष्काळी परिस्थिती दिसून येते. तसंच पावसाचं प्रमाण कमी असणं, एखाद्या भागामध्ये पाऊस जास्त असणं, एखाद्या भागात कमी असणं, पावसामधला खंड वाढणं, तसंच एक कमी काळामध्ये जास्त पाऊस पडणं म्हणजे पावसाचे दिवस कमी होणं, असा परिणाम आपल्याला मान्सूनवर दिसून येतोय. आणि हा जो काही परिणाम आपल्याला मान्सूनवर दिसून येतोय तो बदलतं वातावरण आणि वाढत्या उष्णतेमुळे असल्याचं आपल्याला हवामान विभागानं यापूर्वी स्पष्ट केलं होतं. जागतिक हवामान विभागानं स्पष्ट केलंय की जागतिक तापमान वाढीपेक्षा वातावरणातील बदल हा मोठा आहे. म्हणजे वातावरणात झपाट्यानं बदल होताना दिसतोय आणि याचा परिणाम आपल्याला एकूणच जागतिक वातावरणावर दिसून येतोय. म्हणजेच उष्णतेच्या लाटांचं प्रमाण, दुष्काळाची स्थिती आणि पुराचे प्रमाण, तसंच जंगलांमध्ये वनवे लागणं आणि चक्रीवादळ येणं याचं प्रमाण मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला वाढलेलं दिसून येतोय. आणि याचा सर्वाधिक फटका 2023मध्ये जगाला बसला. म्हणजे या सगळ्या घटना 2023मध्ये जगाच्या विविध कोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडताना आपल्याला दिसल्या होत्या. आता या सगळ्या नैसर्गिक घटनांमुळं आपल्याला शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येतं. केवळ शेतीच नाही तर पूर असेल किंवा दुष्काळ असेल किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळं आपल्याला इतर संपत्तीचं नुकसान देखील जगभरात मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय. आता जागतिक हवामान विभागानं स्पष्ट केलंय की वातावरणात म्हणजेच हवामानात जे काही बदल होत आहेत त्याचा परिणाम आपल्याला शेतीवर सुद्धा दिसून येतोय. त्यातल्या त्यात भारत आणि आशिया खंडातील हा परिणाम आपल्याला 2023मध्ये जास्त प्रमाणात दिसून आला होता. 2023मध्ये भारतामध्ये आता यंदा जवळपास 60% भागामध्ये दुष्काळी स्थिती आहे. म्हणजे पाऊस कमी आहे. केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा ही परिस्थिती दिसून येते. आणि त्यातल्या त्यात तापमान वाढीचा फटका आतापासूनच बसायला सुरुवात झाली आहे. आता जगासाठी 2023 हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलंय, परंतु भारतासाठी 2023 हे दुसऱ्या क्रमांकाचं उष्ण वर्ष आहे. मग पहिलं उष्ण वर्ष कोणतं आहे म्हणजेच सर्वाधिक तापमान कोणत्या वर्षात होती, तर 1901 हे भारतासाठी सर्वाधिक उष्ण वर्ष आहे. कारण 2023 मधील तापमान हे 2001 मधील तापमानापेक्षा देखील कमी होतं. त्यामुळे भारतासाठी 2023 हे दुसऱ्या क्रमांकाचं उष्ण वर्ष होतं. हवामान विभागानं स्पष्ट केलं की 2023 मध्ये तापमानाचे म्हणजेच हवामानाचे जे काही निर्देशक होते ते सगळेच आपल्याला जास्त प्रमाणात आढळून आले. त्यामध्ये 3 प्रकारचे वायू होते. त्याच्यामध्ये हरितगृह वायू, समुद्राचे तापमान, समुद्राच्या पाणीपातळीत वाढ आणि अंटार्क्टिकातील बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढलं होतं. आणि मागील दशकाचा जर आपण विचार केला म्हणजे 2014 ते 2023 तर हे दशक हे आतापर्यंतचं सर्वाधिक उष्ण दशक होतं. म्हणजेच आपण आतापर्यंतच्या दशकाचा जर विचार केला तर 2014 ते 2023 या दशकामध्ये सर्वाधिक तापमान नोंदलं गेलं. तसंच 2022मध्ये 3 प्रकारचे हरितगृह वायू हे आपल्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. मग हे हरितगृह वायू कोणते आहेत, तर त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड या वायूंचा समावेश आहे. एकूण तापमानाची परिस्थिती पाहता 2023मध्ये देखील या वायूंचं वाढीचं प्रमाण हे 2022 प्रमाणेच असू शकतं असे देखील जागतिक हवामान विभागानं स्पष्ट केलंय. आता जागतिक हवामान विभागानं जगाला धोक्याची घंटा दिली आहे. कारण जागतिक तापमानात वाढ होते, हवामानात बदल झपाट्यानं होत आहे. आता आपण जर 2024चाच विचार केला तर भारतासाठी आपल्याला फेब्रुवारी हा उष्ण ठरलेला आहे. म्हणजे जानेवारीतील तापमान देखील जास्त होतं आणि फेब्रुवारीमध्ये देखील जास्त होतं. त्यामुळे आपल्या रब्बीच्या पिकांना फटका बसतोय. तसंच हवामान विभागाने ज्या काही घटनांची नोंद केली म्हणजे नैसर्गिक आपत्तीची नोंद केली त्याचा फटका म्हणजे या घटनांना आपल्या भारताला नेहमी सातत्यानं समोर जावं लागतंय. आणि याचा सर्वाधिक फटका आपल्या शेतीला बसताना दिसतोय. त्यामुळे जागतिक हवामान विभागानं हा जो काही इशारा दिला त्या इशाऱ्याकडे जगानं आता गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. कारण काही शास्त्रज्ञांच्या मते जर असं सुरू राहिलं तर पुढच्या काही दशकामध्ये जगाला आणखी भीषण परिस्थितीला सामोरं जावं लागेल. आता एकूणच या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.